वा आमचे जवळचे मित्र गेली कित्येक वर्ष चांगली अंडरस्टँडिंग त्यांनी दाखवले, आत्मविश्वास विश्वास आणि आमच्यावर नेहमीच समालोचनावर प्रेम करणारा व्यक्तिमत्व राहुलजी धानवा यांचा धन्यवाद। संपूर्ण आयोजक कमिटीचा मी धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतो या फायनल मॅचचा आवाज या आपण ऐकूया राहुलजी धानवा यांचा। तत्पूर्वी धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच सन्माननीय फलकरभूषण व्हॉइस ऑफ सुप्रीमो प्रमोदजी शेडगे सर। तब्येत डाऊन आहे परंतु मी जे सकाळी उल्लेख केला की कमिटमेंट शब्द दिला होता आणि प्रमोद सरांचं म्हणणं आहे की एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता। खूप खूप धन्यवाद सर, तुम्हाला मानाचा मुजरा असेल की तब्येत डाऊन असून देखील या स्पर्धेला तुम्ही आलात आणि चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून मिळालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जाऊया मॅचच्या दिशेने। मेगा फायनल सामना हे पहिलं पर्व आहे। आदरणीय यतीनजी भोईर सरांची अथांग मेहनत पाहायला मिळते। राहुल शनवार यांना आपण बघितलं, युवराज भोईर, आशिष जाधव जबरदस्त हे युवा खेळाडू आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन पाहायला मिळालंय। मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय। देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा। लकी स्टार नंडोरे वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट। अपूर्व वेडगा ज्याने जबरदस्त प्रदर्शन केलंय। विपुल पिलेना नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कवर मासवणचा अभिमान मासवण एक्सप्रेस जयेश भोईरचा पहिला बॉल अपूर्व वेडगासाठी। पहिलाच बॉल जबरदस्त पद्धतीने होता, फलंदाजाला समजला नव्हता आणि विकेट किपरला देखील बॉल समजला नव्हता बंटी पुंजारा यांना, परंतु स्वतःला सावरलं। क्रिकेटमध्ये सावरावं लागतं, लगेच वेळ नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला हा रूल आपल्याला माहिती आहे। पुन्हा पुढील बॉल दुसरा, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल, दोन चेंडू शांत ठेवलंय अपूर्व ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्यात। नंडोराचा ब्रँड 85 रन्स 85 धावा ज्याने मागच्याच आठवड्यामध्ये माहीम मिठागरचं मैदान गाजवलं, तोच अपूर्व वेडगा मैदानाच्या आतमध्ये आहे। मॅन ऑफ द टुर्नामेंट जी बघायला मिळाली, सायकलचा मानकरी ठरला अपूर्व वेडगा। यावेळेस दोन बॉल डॉट झालाय जयेश भोईर मासवण एक्सप्रेस। यावेळी स्विच हिट केलंय, डीप मध्ये फिल्डर आहेत, एक धाव मिळाली, दोन धावेचा प्रयत्न, फिल्डर पोचले, फेकी आली तत्पूर्वी दोन धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत। पंचांनी सांगितलं नॉट आउट। अंकुश वैजाल सर, बाळाजी चव्हाण सर आणि भार्गव सरांचं कौतुक करावं लागेल, खूप चांगली। प्रमोदजी खांडेकर सर ऑफिशियल अंपायर जे पाहायला मिळालेत आणि त्याच बरोबरीने आमचे गुणलेखक आदरणीय मिलनजी पंजाबी, अतिशय चांगलं गुणलेखन। फलंदाज किती मिनिटाला आतमध्ये आला, किती मिनिटाला बाहेर गेला, षटकार आल्यानंतर रेड पेन, ब्लॅक पेन, ब्लू पेन असे वेगवेगळे विविध प्रकारचे पेन्स चा ते वापर करतायत। यावेळेस मोठा प्रहार करायचं होतं, चेंडू टर्न झाला आणि लेग बाईज या ठिकाणी एक धाव मिळाली अपूर्वला। धावसंख्यात जर आपण बघितली तर 3 धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ बघायला मिळतोय। आपण पाहत आहेत मेगा फायनल अक्षय स्मृती चषक बोडणपाडा 2025 पर्व पहिला आहे, परंतु वाटत नाही असं वाटतं की हे 5वं 6वं किंवा 7वं पर्व असावं। खोलवट टप्प्याचा बॉल ही खासियत आहे। विपुल पिलेना या स्पर्धेमध्ये फलंदाजीमध्ये शांत आहेत, गोलंदाजीमध्ये खूप चांगला कारनामा त्यांनी केला या स्पर्धेमध्ये, परंतु फलंदाजीमध्ये आता शेवटचा बॉल, या चेंडूवरती मात्र चांगले कारनामा करावं लागेल। धावा आहेत फलकावरती 3। शेवटचा बॉल जयेश भोईर मासवण एक्सप्रेस का चर्चा होते या खेळाडूची, हेच त्याने करून दाखवलंय। अतिशय ॲथलेट प्लेअर का म्हटलं जातं या खेळाडूला। शेवटचा बॉल, यावेळेस उडवलंय बॉल ऑन साइडला, फिल्डर पुढे आलेत, चुकी झाली आणि बॉल जर आपण बघितला तर 2 धावा पूर्ण झाल्या, 3 धावेचा प्रयत्न आणि फलंदाज झाले धावबाद। हे 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतील, धावसंख्या 5 धावा आणि 6 धावा धाव फलकावर, 6 धावेचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळेल। अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आज पाटील नेटवर्कची टीम, ऋतुज पाटील, ब्रँड बहाडोली खूप चांगल्या पद्धतीनं जे टेक्निशियनचा भार सांभाळतायत, त्याच बरोबरीने आपण बघितलं तर आमचे कॅमेरामॅन अतुल यादव, ब्रँड बोईसर खूप चांगलं कार्य करतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या पद्धतीचे कॉम्प्लिमेंट्स आले की जणू काही आपण राज्यस्तरीय क्रिकेट पाहतोय अशा प्रकारचं हे मैदान आहे, अशा प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट आहे। अर्थात यतीनजी भोईर सरांसाठी हे कॉम्प्लिमेंट आहे आणि यतीन भोईरने सांगितलं की हे फक्त ट्रेलर आहे, येणारं दुसरं पर्व अजून वेगळं, अजून चांगलं आयोजन,
अजून मोठी स्पर्धा याच मैदानावरती हे पुढील हंगामात पाहायला मिळेल. पर्व 2 यापेक्षा वेगळं असेल हेच त्यांनी सांगितलंय. 6 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू मागे, मग 6 चेंडू 10, 6 चेंडू 15 आपण चेस करतो, परंतु 6 चेंडू 6 धावा तेवढा माइंडसेट वेगळा येतो. परंतु क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळावं लागतं, प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावं लागतं. हेच क्रिकेट आहे. जो मात्र या सर्व गोष्टीत सांभाळून चांगलं क्रिकेट खेळेल, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करेल, विजय त्याचाच होतो. हेच आपण बघितलंय. गोलंदाजी मार्कवरती आपण जर बघितलं तर गोलंदाज येतोय रोहित घोडके, ज्याची चर्चा सातत्याने आपण करतो एक चांगला गोलंदाज म्हणून. आणि नेहमीच आपण बघितलंय जेव्हा जेव्हा नंडोरे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा रोहित घोडके हा आयोजक म्हणून देखील खूप चांगली कामगिरी करतो. स्कोरिंगची भूमिका देखील तो निभावतो. आशिष कडूला आपण पाहिलं. चला घाई करा प्लीज, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. अपूर्व वेळगा सहकार्य करा हेच सांगते पंच. सरपंच मॅडम आणि उपसरपंच मॅडम यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मेगा फायनलचा या ठिकाणी सामना पाहत आहेत. पहिला बॉल लाऊड अपील, पंचांकडे दाद मागितली गेली. एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण जर बघितलं डुकटन गावच्या प्रथम नागरिका माननीय सौभाग्यवती प्रतिभा मुकेश भोईर मॅडम यांचं आगमन झालंय आणि उपसरपंच मॅडम पूर्वा मॅडम यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. आता 5 चेंडू मागे 5 धावा कराव्या लागतील. जयेश भोईर, अंधाराचं साम्राज्य आहे. प्रमोद सरांनी उल्लेख केला की हिवाळ्याचे दिवस आहेत आणि दिवस लहान होत चाललेत. आणि आज रविवार आहे, पुढचा रविवार मिलन पंजाबी 21 डिसेंबरचा सर्वात छोटा दिवस, लहान दिवस म्हणून तो वर्षाचा पाहायला मिळतो. यावेळी बॅटची एज आहे आणि एक धाव जरूर परिपूर्ण पाहायला मिळते. 2 धावेसाठी प्रयत्न परंतु नाकारलं गेलं. यावेळी जर बघितलं हे काय घडलं, ओ माय गॉड, एक एक धाव लाख मोलाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. आखो का इशारा, जेस्चर ऑफ द आईज, यस नो अँड वेट या 3 शब्दामध्ये बघायला मिळालं. चित्याची चपळाई आणि हरणाचं वेग धारण केला आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्या. 3 धावा आल्यात. अर्धा पल्ला पार झालाय परंतु अजूनही अर्धा पल्ला पार करावं लागेल. 4 मध्ये 3 सोपं नाहीये. अंधाराचं साम्राज्य आपण पाहतायत. रोहित घोडके यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल. जयेश भोईरला चांगला कारनामा करावा लागेल. पर्व एक कोण जिंकेल, कोणाची चर्चा सातत्याने चामुंडा ग्राउंडच्या मैदानावरती होईल हे पाहणार आहोत. यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आणखीन एक धाव मिळेल का? पंच सांगतायत नॉट आउट. एक धाव कंप्लीट झाली जबरदस्त पद्धतीने. जणू काही आपण जयेश भोईरला पाहतायत पोलीस भरतीची 100 मीटरची रनिंग तो करतोय. ज्याप्रमाणे आपण त्याला बघितलं फॉरेस्टची 5 किलोमीटरची शर्यत तो पार करतोय, अशा प्रकारचं या ठिकाणी पाहायला मिळालं त्याची रनिंग बिटवीन द विकेट्स. आता 2 धावा करायच्या आहेत. हिंदाने चेंडू आहेत 3 मध्ये 2. जबरदस्त बॅटल. नंडोरे की मासवण, लकी स्टार नंडोरे की सूर्या मासवण. अप्रतिम क्रिकेट या 2 टीमच्या माध्यमातून ही बॅटल देखील आपण कित्येक वेळा पाहिलेली आहे आणि आज पुन्हा एकदा पाहायला मिळते. सूर्या मासवण 3 मध्ये 2 करायच्या आहेत. यावेळेस ऑन साइडला बॉलला पाठवलंय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव परिपूर्ण होईल आणि अक्षय स्मृती चषक पहिलंच चॅम्पियन टीम सूर्या मासवण. कॉंग्रॅच्युलेशन सूर्या मासवण टीम.